नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्यासमोर शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही जी महाकादंबरी आहे त्यातले काही सुरुवातीचे पण खूप महत्वाचे अंश आहेत. ही कादंबरी म्हणजे महाभारताकडे कर्णाच्या नजरेतून पाहण्याचा एक प्रयत्न आहे. बरोबर. महाभारत आपण अनेकदा पाहतो, पण ते पांडव किंवा कृष्णाच्या दृष्टिकोनातून. सावंत यांनी इथे कर्णाला, त्या महानायकाला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली आहे. आणि आज आपण त्याच्या कथेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हो, आणि हे मूळ आहे त्याचं बालपण. आपण कर्णाला एक महान योद्धा, एक दानशूर म्हणून ओळखतो. पण तो इथपर्यंत पोहोचला कसा? त्याच्या मनात नक्की कोणती वादळं होती? आजच्या आपल्या या विश्लेषणातून आपण कर्णाच्या बालपणातील त्या घटनांचा शोध घेणार आहोत, ज्यांनी त्याच्या मनात मी कोण आहे या प्रश्नाचं बीज पेरलं आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच ठरवली. अगदी. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट खुद्द कर्णच आपल्याला सांगतो आहे. त्यामुळे यात एक विलक्षण प्रामाणिकपणा आहे, एक भावनिक खोली आहे. चला तर चंपानगरीच्या त्या वातावरणात शिरूया, जिथे एका मुलाला प्रेम तर भरभरून मिळालं, पण त्याची ओळखच एक गूढ बनून राहिली. चला तर मग सुरुवात करूया कर्णाची कथा. ती सुरू होते गंगेच्या काठावरच्या एका सुंदर गावातून, चंपानगरी. तो स्वतःच्या आयुष्याला बाणांनी भरलेल्या भात्याची उपमा देतो. आणि त्याचं बालपण म्हणजे त्या भात्यातले पहिले काही बाण, हे रूपकच किती समर्पक आहे, नाही का? अगदी. आयुष्यभर तो शस्त्र आणि बाणांशी जोडलेला राहिला, पण सुरुवात मात्र या शांत प्रेमळ घरात झाली. त्याचं कुटुंब हेच त्याच्या जगाचं केंद्र आहे. वडील अधिरथ, हस्तिनापूरच्या राजघराण्याचे सारथी, आई राधा आणि धाकटा भाऊ शोण, या सगळ्यांच्या प्रेमाच्या वर्तुळात तो वाढतोय. विशेषतः आईचं, राधा मातेचं प्रेम. ती त्याला वसू म्हणते. वसू? हो, वसू म्हणजे धन, संपत्ती. तिच्यासाठी तो जगातला सर्वात मोठा खजिना आहे. आणि याच प्रेमात एक भीती दडलेली आहे. हे मला खूप महत्वाचं वाटतं. राधा त्याला सतत गंगेच्या जवळ जाण्यापासून रोखते. हो. वसू गंगेच्या बाजूला कधी जायचं नाही असे ती कळवळून सांगते. पण हे फक्त साध्या काळजीपोटी नाहीये. नाही, त्यात एक खोलवरती भीती आहे, पण ती या भीतीचं कारण कधीच सांगत नाही. आणि हेच कर्णाच्या मनातलं पहिलं प्रश्नचिन्ह. बरोबर. अगदी. एका लहान मुलासाठी ज्या गोष्टीला मनाई केली जाते त्याबद्दलचं कुतूहल ते जास्तच असतं. हो. त्याला गंगेचं आणि उगवत्या सूर्याचं एक विलक्षण आकर्षण आहे. पण आईच्या भीतीमुळे गंगा नदी त्याच्यासाठी एकाच वेळी आकर्षणाची आणि रहस्याची जागा बनते. बरोबर. त्याचे वडील अधिरथ तर गमतीने म्हणतात की तुझ्या प्रश्नांची उत्तरं गंगामाताच देईल. म्हणजे एका अर्थाने ते भविष्यात सांगतात, पण एका मुलासाठी हे किती गोंधळात टाकणारं असेल. हो ना. एका बाजूला आईची भीती, दुसऱ्या बाजूला वडिलांचं असं सूचक बोलणं. आणि त्याचा भाऊ शोण, तो तर या सगळ्या नाटकातला निरागसपणाचा अंश आहे. तो मावळत्या सूर्याकडे पाहून कर्णाला म्हणतो, दादा बघ, अगदी तुझ्या चेहऱ्यासारखं वाटते ते. अरे वाह. एका लहान मुलाच्या तोंडून आलेले हे वाक्य कर्णाच्या मनात नक्कीच कुठेतरी कोरलं गेलं असणार. त्याला जाणवायला लागतं की त्याच्यात आणि सूर्यात काहीतरी अनामिक नातं आहे. म्हणजे त्याच्या बालपणाची वीणच प्रेम आणि रहस्य या दोन धाग्यांनी विणलेली आहे. अगदी. आणि इथूनच गोष्ट एका विलक्षण वळणावर येते. आतापर्यंत रहस्य बाहेरच्या जगात होती, पण आता त्याला स्वतःच्याच शरीरात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव होऊ लागते. हो. आणि ही जाणीव त्याला दोन मोठ्या घटनांमधून होते. पहिली म्हणजे त्याची कुंडलं. हो. त्याचा भाऊ शोण त्याला एक दिवस सांगतो की रात्री झोपेत असताना तुझी कुंडलं चांदण्यांसारखी चमकतात. अच्छा. त्यांचा निळसर प्रकाश त्याच्या गालांवर पडलेला असतो, असं तो सांगतो. विचार करा, हे ऐकल्यावर कर्णाच्या मनात काय आलं असेल. आपल्या शरीराचा एक भाग रात्रीच्या अंधारात चमकतो. हे किती विलक्षण आणि भीतीदायक वाटलं असेल. बरोबर. आणि हे सत्य तपासण्यासाठी तो जे करतो ते त्याच्या स्वभावाचं पहिलं दर्शन घडवतं. तो आईचं ऐकत नाही. तो आईच्या आदेशाविरुद्ध रात्री गुपचूप गंगेच्या काठावर जातो. हे एका अर्थाने त्याचं पहिलं बंड आहे. सत्याच्या शोधासाठी केलेलं बंड. अगदी. आणि तिथे गंगेच्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहिल्यावर त्याला खात्री पटते, त्याची कुंडलं खरंच चमकत असतात. या क्षणी त्याला एका रहस्याचा उलगडा होतो. पण त्यातूनच एक मोठा प्रश्न जन्माला येतो, फक्त मलाच का? हो. माझ्यातच असं वेगळं काय आहे? हा इतरांपेक्षा वेगळेपणाचा अनुभव त्याला पहिल्यांदा येतो. आणि हा अनुभव दुसऱ्या घटनेने अधिकच गडद होतो. हो. दुसरी गोष्ट तर त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते.
ती म्हणजे त्याच्या अंगावरील अभेद्य कवच. तो पिसाळलेल्या खोंडाचा प्रसंग. बरोबर. खेळणाऱ्या मुलांच्या दिशेने एक पिसाळलेला खोंड धावत येतो. सगळी मुलं जीव घेऊन पळतात. पण कर्ण तिथेच ताठ उभा राहतो. मला वाटतं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. जणू काही त्याच्या शरीरालाच माहीत आहे की त्याला काही होणार नाही. तो त्या बलाढ्य खोंडाला शिंगाना धरून थांबवतो, त्याला हरवतो. पण यानंतर जे घडतं ते जास्त महत्वाचं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या झटापटीनंतरही त्याच्या शरीरावर एक साधा ओरखडाही नसतो. एक ओरखडाही नाही. उलट त्याचे वडील जेव्हा त्याला स्पर्श करतात तेव्हा त्याचं शरीर अग्नीसारखं तापलेलं असतं. त्यांना चटका बसतो. अरे बापरे. इथेच त्याच्या वेगळेपणाचा दुसरा आणि अधिक शक्तिशाली पुरावा त्याला मिळतो. तो गोंधळून जातो. साहजिकच आहे. एका रानटी जनावराशी झुंज देऊन हे अंगावर साधं खरचटलंही कसं नाही, हा प्रश्न त्याला आतून पोखरू लागतो. आणि मग तो जो प्रयोग करतो तो अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. हो. तो एकटाच एका झोपडीत जातो, एक धारदार बाण उचलतो आणि त्याचं टोक स्वतःच्या शरीराला टोचण्याचा प्रयत्न करतो. पायावर, मांडीवर, छातीवर. हे दृश्य, हे फक्त शारीरिक परीक्षेचं नाही, तर मला वाटतं ही एक मानसिक वेदना आहे. अगदी. तो स्वतःला सिद्ध करू पाहतोय की मी इतरांसारखाच सामान्य आहे. मलाही इजा होते, रक्त येतं. पण तसं होत नाही. नाही. बाणाचं टोक त्याच्या त्वचेच्या आत जातच नाही. गवताच्या काडीने टोचल्यासारखं वाटतं. आणि त्या क्षणी त्याला साक्षात्कार होतो की त्याच्या शरीरावर एक नैसर्गिक अभेद्य कवच आहे. हो, या जगातलं कोणतंही शस्त्र त्याला इजा करू शकत नाही. पण विचार करा, ही गोष्ट एका लहान मुलासाठी किती किती भयंकर असेल. भयंकर. ती तर एक शक्ती आहे ना. आहे. पण जी गोष्ट जगासाठी एक वरदान ठरू शकली असती, तीच गोष्ट त्याच्यासाठी एकाकीपणाचं कारण बनते. अच्छा. कारण या क्षणी त्याला कळतं की तो त्याच्या कुटुंबापेक्षा, त्याच्या मित्रांपेक्षा, त्याच्या भावापेक्षा शारीरिक पातळीवर पूर्णपणे वेगळा आहे. हा वेगळेपणा त्याला आनंद देत नाही, बरोबर. तर एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. बरोबर. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? ही दैवी कुंडलं, हे अभेद्य कवच, या गोष्टी त्याला इतरांपासून वेगळं ठरवत होत्या. आणि मग ह्याच काळात तो एक गोष्ट ऐकतो. हो, कोकिळा आणि कावळ्याची गोष्ट. तो एका शेजाऱ्याकडून ही गोष्ट ऐकतो. कोकिळा आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घालते. अंड्याचा रंग, आकार सारखा असल्यामुळे कावळीला काहीच कळत नाही. आणि ती त्या पिलांना स्वतःची पिल्लं समजून वाढवते, जीव लावते. अगदी. पण वसंत ऋतू येताच जेव्हा ते पिल्लू मोठं होतं तेव्हा ते आपल्या मधुर आवाजात गाऊ लागतं. आणि त्या एका क्षणात ते सिद्ध करतं की ते कावळ्याच्या वंशाचं नाही, तर कोकिळेचं आहे. ही गोष्ट कर्णाच्या मनावर अक्षरशः आघात करते. ही गोष्ट त्याच्यासाठी फक्त एक बोधकथा राहत नाही, ती त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचा आरसा बनते. हो, त्याला वाटू लागतं की मी सुद्धा या कोकिळेच्या पिलासारखाच आहे. ज्या घरात मी वाढलो, ज्या आईवडिलांनी मला जीव लावला, ते माझे खरे पालक नाहीत. इथेच त्याच्या मनात तो सर्वात मोठा, सर्वात वेदनादायी प्रश्न निर्माण होतो. मी कोण आहे? ज्या राधामातेचं दूध पिऊन तो वाढला, ज्या अधिरथ बाबांच्या मांडीवर तो खेळला, तो त्यांच्यापैकी नाहीये का? हा विचारच त्याला आतून पोखरू लागतो. या कथेने त्याला त्याच्या वेगळेपणाचं एक स्पष्टीकरण दिलं, पण ते स्पष्टीकरण खूप खूप वेदनादायी होतं. ते त्याला त्याच्या मुळांपासून तोडणारं होतं. हो, मी कोण आहे हा प्रश्न आता केवळ कुतूहल नव्हता, तर ती एक अस्तित्वाची किंकाळी होती. अगदी. पण या प्रचंड मानसिक गोंधळातून तो स्वतःला सावरतो, तो एक निर्णय घेतो, आणि हा निर्णय त्याच्या व्यक्तिमत्वाची ताकद दाखवतो. तो काय ठरवतो? तो या पुराव्यांना, या दैवी शक्तींना नाकारतो का? नाकारत नाही, पण तो त्याहून मोठ्या सत्याला स्वीकारतो. त्याचं मनच त्याला बजावतं. तो ठरवतो की ज्यांनी मला जन्म दिला ते महत्वाचे नाहीत, तर ज्यांनी मला प्रेम दिलं, संस्कार दिले, तेच माझे आईवडील आहेत. बरोबर. पुरावा काहीही असो, सत्य हे आहे की मी अधिरथ आणि राधा माता यांचाच मुलगा आहे. मी सूतपुत्र कर्ण आहे, एक सारथी आहे. म्हणजे तो मिळालेल्या प्रेमाला आणि संस्कारांना आपली ओळख म्हणून स्वीकारतो. ही निवड खूप मोठी आहे. हो, तो दैवी शक्ती असूनही स्वतःला एक सामान्य सूतपुत्र म्हणून ओळख देतो. तो एका अर्थाने स्वतःच्या नशिबाविरुद्ध बंड करतो. तो ठरवतो की माझी ओळख माझ्या जन्मावरून नाही, तर माझ्या कर्मावरून ठरेल. अगदी. इथेच खऱ्या अर्थाने मृत्युंजय करण्याचा पाया घातला जातो. तो पुराव्यांपेक्षा भावनेला, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाच्या नात्याला श्रेष्ठ मानतो.
तर कर्णाचं बालपण म्हणजे प्रेम, रहस्य आणि स्वतःच्या ओळखीसाठीचा एक तीव्र संघर्ष होता. त्याने स्वतःसाठी एक उत्तर शोधलं आहे, एक ओळख निर्माण केली आहे, सूतपुत्र कर्ण. पण आता त्याच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होणार आहे. बरोबर. त्याचे वडील अधिरथ त्याचा कल ओळखून त्याला शस्त्र शिक्षणासाठी हस्तिनापूरला घेऊन जायचं ठरवतात. द्रोणाचार्यांकडे. हो, द्रोणाचार्यांकडे. म्हणजे चंपानगरीचे ते शांत, सुरक्षित जग सोडून तो आता राजकारणाच्या, स्पर्धेच्या एका मोठ्या जगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तो आपलं गाव, आपलं कुटुंब सोडून एका नवीन प्रवासाला निघतोय, पण त्याच्यासोबत फक्त आठवणी नाहीयेत. नाही, त्याच्यासोबत त्याची ती दैवी कुंडलं आहेत, ते अभेद्य कवच आहे. आणि त्याच्या मनात सतत घुमत असलेला तो प्रश्न, मी कोण आहे? हा सुद्धा आहे. आणि इथेच आपण त्या कोकिळ्याच्या गोष्टीकडे परत येतो. कोकिळ्याच्या पिलाचा खरा आवाज योग्य वेळ आल्यावर बाहेर येतोच, तो दाबून ठेवता येत नाही. आणि कर्णाने स्वतःला सूतपुत्र ही ओळख दिली आहे. पण त्याच्या आत एक वेगळाच आवाज आहे. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की हस्तिनापूरच्या त्या मोठ्या जगात, जिथे जन्माला आणि वंशाला खूप महत्त्व आहे, तिथे कर्णाचा हा खरा आवाज कसा आणि केव्हा प्रकट होईल? आणि जेव्हा तो प्रकट होईल, तेव्हा ते त्याच्यासाठी मुक्ती असेल की आणखी मोठ्या संघर्षाची सुरुवात? हाच विचार करायला हवा.